जे आपल्याला विश्वास आपल्यावर दाखवला त्याबद्दल मी त्यांचा पहिला प्रथमतः आभार मानतो. आज जे इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून उचगाव जे जेवढं पुढे जायला पाहिजे तेवढे गेलेलं नाही. मग हे जाण्यासाठी आपली ही धडपड असणार आहे. तरुणांना खेळण्यासाठी ग्राउंड नाही आणि त्या तरुणासाठी एक फुटबॉल ग्राउंड, क्रिकेट ग्राउंड अशा पद्धतीचं एक तरुणांना पण सुद्धा काहीतरी आपण करून दाखवायचं अशा आपल्या एक डोक्यात संकल्पना आहे. राजकारण कमी करतोय, समाजकाम भरपूर केले. प्रत्येक मंडळासाठी आपण मदतीचं हात पुढं करतोय. त्या काळात जे कोरोनाग्रस्त होते त्या कोरोनाग्रस्तांच्या कुटुंबांच्या घरात 1 महिन्याचं आपण सगळं किट त्यासनी दिलं. पूरग्रस्त होते त्या लोकांना मदत करणे, त्या लोकांना आम्ही गावात एक गल्लीत एक अशी टीम तयार केली. जेवण बनवून ज्या त्या कॅम्प जे तिथं होते तिथे जाऊन ते जेवण वाटप नाही. मी एक सरनोबत मसुटी कॉलनी बांधल्या, डेव्हलप केल्या. त्या कॉलनीमध्ये कोण पण जाऊन बघून या की तिथं सुसज्ज रस्ते, गटर्स, ज्या सुखसुविधा लागणार आहेत त्या सगळ्या तिथं उपलब्ध करून दिल्यात. नमस्कार, माझा महाराष्ट्राच्या मैदान निवडणुकीचं या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. गेली 10 ते 15 वर्ष सामाजिक आणि राजकीय कार्य केलेले, तसेच अनेक आंदोलनातून लोकांचे प्रश्न सोडवत आलेले आणि अजूनही सोडवत आहेत. अनेक आंदोलनातून त्यांनी प्रश्न सोडवलेलेच आहेत. तसंच विकास कामे करून जनतेपर्यंत पोहोचलेले आणि एकूणच ग्रामपंचायत सदस्य राहिलेले कीर्ती मसुटे आज आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर. नमस्कार. तर सर, मला तुम्हाला पहिल्यांदा विचारायचं की तुम्हाला ही काँग्रेसकडून उमेदवारी मिळालेली आहे, काय सांगाल याबद्दल? हो, मला काँग्रेसकडनं उमेदवारी मिळाली. मान्य आमदार सतेज बंटी पाटील साहेब, ऋतुराज दादा यांच्या आशीर्वादानं आज आपल्याला मला वाटतं की कोल्हापूर जिल्ह्यातली दक्षिणमधली पहिली उमेदवारी जे AB फॉर्म दिलं ते आपल्याला दिलं. आणि बंटी साहेबांनी आणि ऋतुराजांनी जे आपल्याला विश्वास आपल्यावर दाखवला त्याबद्दल मी त्यांचा पहिला प्रथमतः आभार मानतो. आणि ज्या उचगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून जे काय आमच्या गावचे प्रमुख नेते मंडळी, उचगावातले सर्व प्रमुख नेते मंडळी सर्वांनी एकमतानं आपल्याबद्दल सहमती दर्शवून जे आपल्याला पुढं जाण्यासाठी संधी दिली त्या पण सर्वांचा मी आभार मानतो. आणि आपल्याला उमेदवारी मिळण्याच्या मागचं एकमेव कारण की 2004 पासून आम्ही बंटी पाटील साहेबांच्या गटात काम करतोय आणि त्यांच्या संघच आजपर्यंत राहिलोय. एकदाच ग्रामपंचायत सदस्य झाल्यानंतर परत अपेक्षा केल्या बरेचदा राजकारणात येण्यासाठी, पण साहेब सांगतील त्या वेळेला आम्ही थांबत आलो. थांबत आलेलं ते आज हे फळ मिळाले असं मला वाटतं. मग आता तुम्ही तरी म्हणताय की तुम्ही विकास कामं वगैरे केलेली आहेत, पण कोणत्या मुद्द्यांवर तुम्ही निवडणूक लढवता? ही निवडणूक लढवण्यासाठी सामोरे जे जाणार आहे मी, की उचगाव जिल्हा परिषद मतदारसंघात आज बघितलं तर शहरालगतचं गाव आहे आणि शहरालगतच्या गावात ज्या काय सुखसुविधा ज्या उपलब्ध पाहिजेत, आज जे इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून उचगाव जे जेवढं पुढे जायला पाहिजे तेवढे गेलेलं नाही. मग हे जाण्यासाठी आपली ही धडपड असणार आहे. त्यातनं म्हणजे प्रथम आम्ही प्राधान्य जे देणार आहे की महिला बचत गटला एक आपल्या इथं प्लॅटफॉर्म काय तयार नाही. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय की ज्या महिला बचत गट काम करतात, आज चांगल्या प्रमाणात महिला बचत गट काम करायला त्यांच्यासाठी एक मोठं काहीतरी प्लॅटफॉर्म उभं करायचं आपल्या डोक्यात आहे. आणि त्याच्यानंतर म्हटलं तर तरुणांना खेळण्यासाठी असं ग्राउंड नाही आणि त्या तरुणासाठी एक फुटबॉल ग्राउंड, क्रिकेट ग्राउंड अशा पद्धतीचं एक तरुणांना पण सुद्धा काहीतरी आपण करून दाखवायचं अशा आपल्या एक डोक्यात संकल्पना आहे. तर संकल्पना तर तुमच्या अगदी छान आहेत, पण सामाजिक आणि राजकीय कार्याबाबत काय सांगाल? हा, सामाजिक आणि राजकीय कार्य म्हटलं तर आपण राजकारण कमी करतोय, समाजकाम भरपूर केले. प्रत्येक मंडळासाठी आपण मदतीचं हात पुढं करतोय. प्रत्येक गोरगरीब जनतेसाठी मदतीचा हात पुढं करतोय. ह्या करत असताना फार आनंद येतोय मला. हे का आनंद येतोय की आपण आपल्याला आहे देवानं दिले सक्षम आहे, पण मदत करण्याची आपल्याकडे एक दानत फार चांगली आहे. की उचगावात कसलाही कार्यक्रम असला की विरोधक असू दे किंवा कोणी असू दे, लोक प्रथमतः कीर्ती मसुटे यांच्याकडे जाणं असं एक डोक्यात येतं, अपेक्षा आपल्याकडे बाळगतात. ह्याच्यात फार आनंद वाटतो की आपल्याकडे येतात लोकांच्याकडे सगळ्यांच्याकडे असतं, पण लोक आपल्याकडे येतात ह्याच्याबद्दल आणि आपल्याकडे अपेक्षा ठेवतात ह्याच्याबद्दल फार आनंद वाटतोय मला.
कामं करतच आलेलो आहे, पण कामं करत असताना ज्या वेळेला आपल्या संपूर्ण देशावरती एक मोठं संकट आलं, कोरोना काळ. त्या कोरोना काळात सुद्धा आपण भरपूर काम केलेलं आहे. गोरगरिबासनी मदतीचा कायम हात पुढे केलेला आहे आपण. करत असताना ज्यावेळेला कोरोनाग्रस्त झाले, लोकांचे उद्योग व्यवसाय बंद झाले, इन्कम सोर्स बंद झाला, लोकांना घर चालायचं कशी ही अडचण निर्माण झाली. त्या काळात जे कोरोनाग्रस्त होते, त्या कोरोनाग्रस्तांच्या कुटुंबांच्या घरात 1 महिन्याचं आपण सगळं किट त्यासनी दिलं स्वखर्चाने. म्हणजे ते 1 महिना संपूर्ण खर्च त्यांची आपण जबाबदारी उचलली. आपण ग्रामपंचायतमध्ये ऋतुराज दादासनी बोलवून त्यांच्या हस्ते त्या किटचं वाटप केलं. घरोघरी जाऊन त्यांना किट दिलं. एक किट देत असताना गावात जवळजवळ मला वाटतं 400-500 लोकांना ते घरी पोच केलं आपण कोरोनाग्रस्तच्या. त्याच्यानंतरनं महापूरमध्ये सुद्धा काम केलं आपण. महापुरात काय केलं की जे पूरग्रस्त होते त्या लोकांना मदत करणे, त्या लोकांना आम्ही गावात एक गल्लीत एक अशी टीम तयार केली, जेवण बनवणे. जेवण बनवून ज्या त्या कॅम्प जिथे तिथे होते तिथे तिथे जाऊन ते जेवण वाटपणे आणि गरजा म्हणजे जे काही गरज असतील, जे साहित्य लागतील, कपडे लागतील, ह्या सगळ्या गोष्टी तिथं पुरवठा करणे, हे सुद्धा आपण काम केले. म्हणजे कोरोना काळात काम केलंय, महापुरात काम केलंय. त्याच्या पलीकडे जाऊन की कुठल्याही मंदिर बांधकाम चालू झालं लोकवर्गणीतनं, तिथेही सुद्धा आता विठलाई कॉलनीत गेला तर सगळ्यात मोठी मदत जी काही केली असेल ती आपण केली आहे. त्याच्यानंतर आता ह्याच्या आपल्या मंगेश्वर मंदिरच्या पाठीमागं एक मंदिर 1-2 वर्षामागं झालं, तिथं सुद्धा चांगली भरघोस मदत केली आपण. असे जेवढे गावात नवीन लोकवर्गणीतलं काम होत असतात त्यात सक्षमपणे पहिले माझं नाव घेतलं जातं. कुठेही तुम्ही गेला ना त्या मंदिरात काय ना फुलाची पाकळी आपण दिलेलेच असतात. अशा पद्धतीचं आपलं एक समाजकाम. आता तुम्ही म्हणताय की जनता तुमच्याकडे ओढली जाते, म्हणजे एकूणच तुमच्याकडून तशी कामं केली जातात. पण अशी कोणती कामं तुम्ही केलेली आहेत की जनतेनं तुमची दखल घेतलेली आहे? जनतेसाठी बघा 2007 ते 12 मी ग्रामपंचायत सदस्य असताना ज्यावेळेला मी विरोधी बाकावर बसत होतो, विरोधी बाकात असताना सत्ताधारीनं त्यांनी घरपाळा पाणीपट्टी वाढवण्याचं काम केलं. मग त्याच्यावरती आपण उपोषणला बसून आंदोलन करून ते थांबवलं आणि संपूर्ण उचगावला त्यावेळेला पाणीपट्टी आणि घरफाळा वाढण्यासाठी रोखलं आपण. त्याच्यानंतर बरीच कामं अशी होती की त्या रस्ते, गटर्स, हॉल्स हे ऋतुराज दादांच्या माध्यमातून, बंटी साहेबांच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत पोहोचवलंय. त्याच्या पलीकडे गेलं तर व्यक्तिगत कामं की भरपूर ऋतुराज दादा आणि बंटी साहेबांच्या माध्यमातून दवाखान्याची कामं म्हणा, व्यक्तिगत नोकरीची कामं म्हणा, अशी भरपूर कामं आपण आपल्या हातनं करत गेलेत. आणि ह्याचा आपण कधी ॲडव्हर्टाईज गाजावाजा करण्याची इच्छा वाटली नाही. जे काही केलंय ते लोकांपर्यंत त्यांना माहिती आहे. आता निवडणूक जाहीर झाली आहे, म्हणजे एकूणच तुमच्या लोकांच्या गाठीभेटी वाढल्या असतील. हो. आणि लोकांकडून काय प्रतिक्रिया काय येतात म्हणजे तुमच्यापर्यंत, म्हणजे लोक काय म्हणतात तुम्हाला? लोक ज्यावेळेला इलेक्शन लागली त्याच्या आधी आपल्या डोक्यात म्हणजे 13 ऑक्टोबरला ज्यावेळेला आरक्षण जाहीर झालं खुलं गट म्हणून, त्याच्या आधी आपल्याला असं डोक्यात नव्हतं की आपल्याला निश्चितच इलेक्शन लढवायचं आहे. आणि 13 ऑक्टोबरला जे जाहीर झालं त्या दिवशीपासून लोकांचे जे फोन यायला लागले की तुम्ही उभारला पाहिजे, उभारला पाहिजे, उभारला पाहिजे, ह्याच्यातनं एक आपली प्रेरणा वाढत गेली, उत्स्फूर्त वाढत गेलं की आपल्याला एवढी जनता आपल्या सांगत्या तर उभारला. मग त्याच्यानंतरनं एवढी गावातली आणि जिल्हा परिषद मतदारसंघातली जनता सांगतात, सरनोबतवाडी असू दे, उचगाव असू दे, गांधीनगर असू दे, या लोकांनी फोन करून भेटून आपल्याला सांगायला लागलं. मग एवढं आपल्यावरती जनता प्रेम करायचं, जनतेसाठी आपण पुढे जाणं योग्यच आहे. आणि अशा हिशोबाने मग गाठीभेटी चालू केल्यानंतर सर्व घटकातली लोक सांगायला लागली खरोखर तुम्ही योग्य आहे, समाजासाठी चांगलं काम तुम्ही करणार, तुमच्या हातनं होणार. अशा हिशोबातनं मग आपण ते पुढे मग गाठीभेटी वाढवून पुढेच गेलो. मग आता तुमच्या मतदारसंघांमध्ये कोणते विकासाचे मुद्दे घेऊन तुम्ही लोकांसमोर जाताय? सगळ्यात महत्वाचा विकासाचा जो मुद्दा आहे, मगाशी मी बोललो जसं की महिलांसाठी काहीतरी एक प्लॅटफॉर्म तयार करणे. त्याच्यानंतरनं दुसरा जो विषय असणार की खेळाडूंसाठी ग्राउंड वगैरे तयार करणं. त्याच्यानंतर गावातले बरेचसे मूलभूत सुविधा असतात, रस्ते, गटर्स, पाणी, ह्या सगळ्या तर होत आहेत बऱ्यापैकी. आता आमच्या उचगाव ग्रामपंचायतनं, आपली ग्रामपंचायत सरसत्ता आहे, पाण्याचं नियोजन चांगलं केलेलं आहे, मशानभूमीत मोफत दहन केलेलं आहे. बऱ्यापैकी छोट्या छोट्या सुविधा आता आपल्या ग्रामपंचायतमधून झालेल्या आहेत. ॲम्ब्युलन्स असू दे किंवा श्वानवाहिका असू दे, मोफत दहन असू दे,
अशा भरपूर गोष्टी मधुकर चव्हाण सरपंचांच्या माध्यमातून चांगले कामं झालेले आहेत. ह्या 5-10 वर्षाचा जर करता विकासाचा अजेंडा बघितला तर ग्रामपंचायतच्या माध्यमातून मूलभूत सुविधा झाल्यात, पण त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला अजून काम करायचं आहे की जेणेकरून ग्राउंड असू दे, महिला बचत गट असू दे किंवा आपल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी असू दे, ह्या गोष्टी आपल्याला अजून भरपूर काय करायच्या आहेत. आणि त्या डोक्यात ठेवूनच आणि उत्सगावचा थोडा इन्फ्रास्ट्रक्चर कसं बदल आणि कसं गतिमान होईल याच्याकडे आपण जरा लक्ष देणार आहे. आता आपण बघतो की अनेक तरुण असतात ते आपलं गाव सोडून बाहेरच्या गावांमध्ये शिक्षण घेण्यासाठी जात असतात. हो. मग असं काय तुमचं ध्येय आहे का, म्हणजे मुलांनी आपल्याच गावात राहून शिक्षण घेतलं पाहिजे किंवा तरुण मुलांसाठी, युवा पिढीसाठी काहीतरी करण्याची तुमची इच्छा आहे का? 100% आपल्या डोक्यात ते सुद्धा आहे की रोजगार निर्मिती आपल्या माध्यमातून आपण आपला कन्स्ट्रक्शन बिझनेस असल्यामुळे आपण लोकल लोकांना, आपल्या इथल्या गावातल्या लोकांना जेवढं रोजगार द्यायचा प्रयत्न करता येते ते केलोय. आता माझ्या व्यवसायामधले सगळे कॉन्ट्रॅक्टर्स उचगावमधले, म्हणजे आपण स्थानिक लेवलला जेवढा रोजगार देता येते तेवढा आपण ते प्रयत्न केलाय. आणि ह्याच्या पलीकडे जाऊन आपल्या हे इलेक्शनला उभारले म्हणूनच नव्हे की निश्चितच आपला ध्येय आहे की आपला भाग पुढे नेण्यासाठी आपण एक मोठं उद्योजक व्हायला पाहिजे आणि उद्योजक मधनं सगळ्यांना रोजगार जेवढ्या जास्तीत जास्त रोजगार देता येते हे आटोकाट प्रयत्न आपला राहणारच आहे. म्हणजे राजकारणामध्येच उभारून लोकांना देता येते असं काही नाही, पण आपण समाज कामात सुद्धा राहून हे देऊ शकतो आणि देत आलेलं आहे आणि हे सुद्धा पुढे तसंच कंटिन्यू राहणार आहे. आता तुम्ही सामाजिक किंवा राजकीय कार्य करतच तुम्ही तुमचा व्यवसाय सांभाळताय, मग काय ठसा असा उमटवलेला आहे? हा, मी माझा व्यवसाय करत असताना की जे लोकांना रोजगार कसं जास्त उपलब्ध होईल, आपल्या लोकांना रोजगार मिळवून देण्याचं काम त्याच्यातनं केलं आपण. आणि ते करत असताना, व्यवसाय करत असताना मी एक सरनोबतवाडीत मसुटी कॉलनी बांधल्या, डेव्हलप केल्या. त्या कॉलनीमध्ये कोण पण जाऊन बघून या की तिथं सुसज्ज रस्ते, गटर्स, ज्या सुख सुविधा लागणार आहेत त्या सगळ्या तिथं उपलब्ध करून दिल्यात. मग अशाच पद्धतीनं भविष्यात सुद्धा म्हणजे जी एक कॉलनी डेव्हलप व्हायला पाहिजे आणि ती कॉलनी डेव्हलप झाली तर गाव डेव्हलप होतं, अशा पद्धतीचं जे मी दृष्टिकोन ठेवून काम केले ते एक म्हणजे माझ्या हातात पद नसताना व्यवसायाच्या माध्यमातून एक कॉलनी जशी सुसज्ज ठेवली तसं गाव सुद्धा चांगलं डेव्हलप करण्याचा हा माझा हेतू असेल. आता निवडणूक लढवताय, जनतेला काय आवाहन कराल? जनतेला माझं एकच आव्हान आहे की मी येणाऱ्या जिल्हा परिषदला काँग्रेस पक्षातनं अधिकृत उमेदवारी माझी जाहीर झालेली आहे आणि 5 फेब्रुवारीला मतदान आहे. ह्या मतदानाला सर्वांनी आमदार सत्यजित बंटी पाटील साहेब, ऋतुराज दादा यांच्या माध्यमातून तुम्ही मला भरघोस असं सहकार्य करावं. माझा हा हात चिन्ह असणार आहे आणि हात चिन्हावरती बटन दाबून मला सहकार्य करावं. तर आज आपल्या बरोबर होते ग्रामपंचायत सदस्य राहिलेलं, अनेक विकास कामं केलेली, तसेच अनेक आंदोलनातून लोकांचे प्रश्न सोडवलेले कीर्ती मसुटे. तर सर, माझा महाराष्ट्रातर्फे तुम्हाला पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.